विधानसभेच्या निवडणुका आम्ही लढणार आहोत. आम्ही 2 पावलं पुढे टाकलेले आहेत. शिवसेनेच्या वतीने 2 पावलं पुढे टाकले, अण्णाने 1 पाऊल पुढे टाकलेलं आहे. आता जी प्रतीक्षा आहे ती भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वामुळे आहे. आता नारायणराव कुचे यांनी बोलून गेले की आम्ही काही कामात सोडायला तयार आहोत. ही अत्यंत पॉझिटिव्ह भूमिका आहे. जी तुमची भूमिका असेल ती भूमिका आमची आहे. आम्हाला तर लढायचं, शिवसेना म्हणून लढायचं, युती म्हणून आम्हाला लढायचं, अण्णांना सोबत घेऊन लढायचं, भारतीय जनता पक्षाला सोबत घेऊन लढायचं. आता शेवटी काय होतं या खेळामध्ये मला माहिती नाही. त्यामुळं रिपाई यांच्या सोबत, माननीय परमानंदजी यांच्या सोबत आहे, या समाने घेऊन आपल्याला सोबत लढायचं. मला निश्चितपणे आम्ही सर्व मनात बाजूला ठेवला आहे. रिपाई पासून राष्ट्रवादी पासून तर भारतीय जनता पक्षापर्यंत आम्ही सोबत घेऊन या ठिकाणी पुन्हा एकदा जिल्हा परिषदेवरती भगवा फडकवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही हा संकल्प आम्ही या ठिकाणी केलेला आहे. काही अण्णा सारखा ज्येष्ठ माणूस आमच्या सोबत या ठिकाणी आहे. त्यामुळं तुम्ही चिंता करू नका. काही जरी झालं तर युतीचा आपण या ठिकाणी करूया, तिथे होईल अशी अपेक्षा करूया. नाही झालं तरी होणार तर आहे, पण ते मी मानत नाही. नाही झालं तरी निश्चितपणे आपण आपल्या जिल्हा परिषदेला भगवा फडकवल्याशिवाय शांत बसायचं नाही. कारण ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे आणि कार्यकर्त्यासाठी जीवाचं रान करू, घराघरापर्यंत आम्ही जाऊ, आम्ही सर्व मंडळी जाऊ. एवढंच तुम्हाला या प्रसंगाने शब्द देतो. आणि या दीपावली स्नेह बंधामध्ये आपलं सर्वांचं स्वागत करत असताना मी आपली सर्वांची सेवा मागतो की मला याला विलंब झाला, कारण की आमच्या अपर परिवारामध्ये दुःखद घटना होती. त्यामुळे मला थांबणं गरजेचं होतं, थांबावं लागलं. तरी वेळेवर या ठिकाणी आलो. आपण सर्व या दिवाळीच्या स्नेह महिन्यामध्ये आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.